महाराष्ट्रातला जो मराठा समाज आहे बहुसंख्य, तो त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेला आहे अनेक काळापासून. मग त्याच्यासाठी तुम्ही संविधान बदलायला हरकत काय? देवेंद्र फडणवीस खोटं बोलू नका महाराष्ट्राशी, अजिबात खोटं बोलू नका. आता तुम्ही संविधानाच्या गोष्टी करताय, कालपर्यंत तुम्ही राजकीय इच्छाशक्तीच्या गोष्टी करत होता. मग राजकीय इच्छाशक्ती की संविधान हे अगदी ठरवा, आणि तसं असेल तर उद्धव ठाकरे यांची माफी मागा, महाविकास आघाडी सरकारची माफी मागा, कारण तुम्ही त्या सरकारला राजकीय इच्छाशक्तीची आठवण करून दिली. ती तुमच्याकडे नाही राजकीय इच्छाशक्ती, तुम्ही शेपूट घातलेला आहे, तुमचं सरकार गांडू आहे. मी कालही म्हणालो, आज हे सांगतोय, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एकतर सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी यावर चर्चा केली पाहिजे. जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत सगळे माझे मुख्यमंत्री आहेत, हा अहंकार बाजूला ठेवा. प्रमुख विरोधी पक्षनेत्यांशी, प्रमुख पक्षाशी चर्चा केली पाहिजे आणि त्यांच्यासह जरांगेंची भेट घेतली पाहिजे.